थँक्यू टीजे. अतिशय सुमधुर असं संगीत अमोल जाधव आणि नक्कीच डीजे पॅडीच्या माध्यमातून हे संगीत आपल्याला ऐकायला भेटतंय आणि नक्कीच हे संगीत मात्र धुमाकूळ घालतंय आणि नक्कीच आपल्याला ठाऊक असेल नेत्रहीन असणारा हा कलाकार काय आवाजाची गोडी आहे आणि आई एकविराच्या गाण्यानं मात्र चार चांद लावलेत आणि अनेक जागी आपण पाहू शकता एक गाण्याने मात्र धुमाकूळ घातलाय. तर जाऊया या मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ इथे धुमाकूळ घालेल. एका बाजूला आपण पाहतोय संघ जानुस्पोडी ताडे, दुसऱ्या बाजूला एम डी कोसले, हे दोन संघ मात्र समोरासमोर धडकतायत. तर इथं मात्र धमाकेदार एंट्री होते. माननीय मदन जाधव एम डी माजी सरपंच अमनेपाडा, इथं मात्र फटाक्यानं स्वागत केलं जातंय. साहेबांचं इथं स्वागत होतंय. मदन जाधव एम डी माजी सरपंच अमनेपाडा, खूप मोलाचं सहकार्य मात्र त्यांचं आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. मदन दत्तू जाधव माजी सरपंच अमनेपाडा, इथं साहेबांचं आगमन होत आहे आणि फटाक्याच्या आतिषबाजीनं इथं मात्र साहेबांचं स्वागत केलं जातंय. सोबतीला योगेश जाधव सदस्य अमनेपाडा ग्रामपंचायत, संतोषजी काकडे सरपंच अमनेपाडा, सुभाष जाधव अमनेपाडा सदस्य ग्रामपंचायत. साहेबांचं इथं मात्र डॅशिंग एंट्री, मात्र जबरदस्त एंट्री इथं मात्र साहेबांची आपण पाहतोय. आपलं हार्दिक असं स्वागत. युवा सेना चषक 2021 अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय आणि साहेबांची डॅशिंग एंट्री इथं आपण पाहतोय. मदन जाधव माजी सरपंच अमनेपाडा, आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये युवा सेना चषक 2021 मध्ये. इथे मात्र साहेबांचं फटाक्याच्या आतिषबाजीने तर स्वागत केलं जाते. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली आयोजित युवा सेना चषक 2021 मध्ये साहेबांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए चार चांद, महफिल सवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. मदनजी दत्तू जाधव माजी सरपंच अमनेपाडा यांचं इथं मात्र इथं स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे योगेशजी पाटील सदस्य अमनेपाडा ग्रामपंचायत यांचं सुद्धा इथं मात्र आगमन होत आहे. संतोषजी काकडे सरपंच अमनेपाडा, सुभाषजी जाधव अमनेपाडा सदस्य ग्रामपंचायत, या मान्यवरांचं इथं मात्र उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहू शकता. आणि हा बॉल इथं मात्र आपण पाहू शकता सुरेख फटका आणि इथं झेल सुट्टे. काय घडतंय इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एम डी कोसले टॉस जिंकतोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारतोय. इन्व्हाइट करतोय या ठिकाणी जाणू स्पोर्ट इताडे या टीमला फलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय साहेबांच्या माहितीसाठी इथं आपण सांगतोय की जाणू स्पोर्ट इताडे विशेष एम डी कोसले या दरम्यान इथं मात्र आपण भिडण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये काटे की टक्कर, दो दो हाथ मैदानाच्या आतमध्ये. वो मिठाई ही क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. इथं मात्र कमेंट्स आलेत बघा, हार्दिक शुभेच्छा आलेत पाहू शकता आपण. कोसले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. काय नाव दे, हितेश पाले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे नक्कीच माई या खेळाडूसाठी इथं बेस्ट ऑफ लक दिलेला आहे बघा त्यांच्या पाठीराख्याकडून. इथं बघा सुरेख फटका, लॉफ्टेडचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. चेंडूला नियंत्रण केलं जातंय, मात्र तोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत इथं मात्र तिसरी धाव सुद्धा इथं मात्र चोटी घेतले जाते. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचं हे थरार, क्रिकेटचं युद्ध मात्र या ठिकाणी पाहतोय आपण आणि सजलंय मैदान युवा सेना चषक 2021 च्या माध्यमातून आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इथं संघाची धावसंख्या आपण पाहतोय
फक्त आणि फक्त 4 या ठिकाणी आहे. चांगली गोलंदाजी वासुदेव हा गोलंदाज इथं मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि नक्कीच सालाबाद प्रमाणे या संघामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्याची राहिलेली आहे आणि तोच गोलंदाज इथं मात्र पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला भेटते. संघाची धावसंख्या 4, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज वरतोय वासुदेव. मात्र यावेळेला टर्न केलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा होता मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट झेल आणि फलंदाज फेल. बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र 2 विकेटचं पतन या ठिकाणी होते. जावं लागेल फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन. कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा. थँक्यू डीजे. वासुदेवला इथं मात्र अष्टपैलू खेळाडू का सांगतायत का म्हणतायत मात्र ते उत्तर इथं दिलंय. वासुदेवनं काय गोलंदाजी केले बघा. 2 विकेट या ठिकाणी घेतले आणि फक्त 4 धावा या ठिकाणी दिलेत. बांधून ठेवले, जकडून ठेवले, आसमान दाखवले, धूळ चालली जाते, पाणी पाजलं जाते. पहिल्या षटकामध्ये इथं मात्र ध्वस्त करण्यामध्ये सफल होतोय या गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू होता मात्र या ठिकाणी खोदून काढलाय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावेने इथं मात्र षटक क्रमांक पहिले संपतंय. पंच आमच्याकडे वळतायत. या पहिल्या षटकानंतर इथं मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5, लॉस ऑफ 2 विकेट. तर जाऊया आपल्या टीचे पाटीकडे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे. Exclusive N G G ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे. थँक्यू टीजे. यापुढील होणारा सामना एकविरा सांगे आणि नडगाव बी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर इथं मात्र टॉस केला जाईल. दरम्यान असणाऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकता चांगली सुरुवात या ठिकाणी आहे. MD स्पोर्ट कोसले या टीमची आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तर इथं मात्र विकेट हॅट्रिक साठी सुनील दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोसले संघाच्या खेळाडून गोलंदाजासाठी 3 विकेट जर या ठिकाणी घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुनील दळवी यांच्या माध्यमातून कोसले संघाच्या पाठीराखे इथं मात्र आहेत आणि परिणामतः इथं आपण काय पाहतोय चांगली गोलंदाजी होते. चांगलं बांधून ठेवले या ठिकाणी जाणवी स्पोर्ट इताडे संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज वळतायत या ठिकाणी संकेत. पुन्हा एकदा हा बॉल इथं मात्र चेंडू जाईल भीमटोला वज्रटोला षटकार. थैंक यू टीजे. और अब जाके स्कोर आगे बढ़ रहा है और अब जाके बड़ा शॉट आ रहा है और साईनाथ का बल्ला अब जाके बोल रहा है और यहां से अगर साईनाथ एक बड़ी इनिंग खेलेंगे अच्छा स्कोर हासिल करेंगे तो फिर यहाँ पर मुश्किलें साबित हो सकती है. एक बड़ा टोटल यहाँ पर बन सकता है क्योंकि बड़े हिट लगाते हैं और जाने जाते हैं ऐसे लंबे छक्के मारने के लिए. साईनाथ फिर से एक बार तैयार रहेंगे. गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए संकेत और द विकेट. टीम का टोटल यहाँ पर जा चुका है
12 रन 2 विकेट के नुकसान पर। खासा अच्छी गेंदबाजी देखने को मिली। अगर पहले ओवर की बात करें तो खासा दबाव बना के रखा था वासुदेव ने, 2 विकेट लिए, मात्र 5 रन दिए। लेकिन इस ओवर में देखना होगा क्या हाल रहेगा। लेकिन इस बार बढ़िया शॉट, फुल एंड पावरफुल गेंद, तेज तर्रार होती है बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। और अब यहां पर उड़ान भरते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज साईनाथ। टीम का टोटल जा पहुंचा है 18 रन 2 विकेट के नुकसान पर। क्या मोर्चा बांधा है यहाँ पर। चौथे क्रमांक पर खेलने वाले बल्लेबाज जबरदस्त हावी हो रहे हैं। यहाँ पर कमबैक करना होगा संकेत, क्योंकि बढ़िया गेंद यहां पर मिली। जैसे गेंद को देखा, लॉलीपॉप गेंद ही और उसको उछाल दिया, भेज दिया 6 रन के लिए। एक बार फिर से, लेकिन इस बार भी हाफ पुल किया है मिड विकेट में क्षेत्ररक्षण रहेंगे। 1 रन तो तेजी के साथ पूरा किया, लेकिन खराब फील्डिंग वहां पर और गेंद हो गई रफू चक्कर। 4 रन, गुड शॉट। डीजे आणि इथं मात्र विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे नयन भोईर यांच्याकडून एमडी कोसले या टीमच्या गोलंदाजांना। इथं मात्र सुरेख बॉल आहे, चक्कावलं या ठिकाणी, डोळे विस्मारले गेले या ठिकाणी फलंदाजाचे। ऑन साइडला मोठा फटका या ठिकाणी खेळायचा होता, मात्र चेंडू या ठिकाणी सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। तर जगन पाटील यांच्याकडून इताडे संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेत। या मॅच मध्ये पाठीराखे मात्र बघा सामन्यामध्ये नक्कीच पाहत असतील या सामना युट्यूबच्या माध्यमातून। आणि या वेळेला मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी चेंडूला उत्कृष्ट झेल मध्ये परिवर्तन केले जाते आणि फलंदाजाला या ठिकाणी फेल केले जाते। बॅक टू द पवेलियन। डीजे अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येता तू गमविशील आपली खेळी। गाळ करी बघ गोलंदाज संकट चेंडू फेकी, भवताले तव झेल घेवाया जो तो पात टाकी। मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुला धाव। चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट राजा। जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला। मैदानाच्या आतमध्ये इथं तुंबळ युद्ध आपण पाहतोय। एका बाजूला जानोई स्पोर्ट इताडे संघ, दुसऱ्या बाजूला एमडी कोसले संघ मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय। 2 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झाले। तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत। तिसऱ्या षटकामध्ये महेंद्र हा गोलंदाज आपण पाहतोय, अतिशय जबरदस्त असा गोलंदाज आहे। तर नक्कीच आपण पाहिलं का या सालामध्ये चांगली गोलंदाजी तो करतोय आणि नक्कीच मागील वर्षामध्ये जर विचार केला तर चांगली कामगिरी त्याची राहिली आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय या गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय। संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 या आकड्यावरती। चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली, परंतु थोडीशी या ठिकाणी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली। संकेतच्या माध्यमातून 17 धावा मात्र दिल्या। मात्र या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल महेंद्र या गोलंदाजाला, कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं साईनाथची विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला पोहोचले। या वेळेला बॅटची काढा आणि इथं मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय। उत्कृष्ट झेल, अजून एक फलंदाज फेल। बॅक टू द पवेलियन। थँक
थँक्यू डीजे. मधुकर कशिवले आपण यायचंय व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर सचिन भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी महेंद्रला इथं मात्र बघा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी घेतली तर महेंद्र भोईर यांच्याकडून इथं मात्र सुवर्ण संधी. तर मधुकर कशिवले आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. युवासेना चषक 2021 हे पर्व पाहतोय आपण आणि ही स्पर्धा मात्र तळागाळापर्यंत पोहोचवली जाते ओम साई मूवीजच्या माध्यमातून. आपल्या लाईव्ह घर बसल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी स्पर्धा मात्र मेजबानी ठरते. यावेळेला टाक केल्या चेंडूला पॉईंटच्या दिशेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. नियंत्रण बनवतायत चेंडूवरती. फेक केली जाते. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एक धावेने या ठिकाणी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 23 या आकड्यावरती आपण पाहू शकता. मोठे टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल इताडे या टीमला, कारण भक्कम टीम आहे. MD कोसले संघ जबरदस्त संघ आहे. या विभागामध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. मात्र पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी महेंद्र वळतोय. राऊंड द विकेटने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी थोडा टर्न केला मात्र चेंडू हवेमध्ये उडवलाय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सापळा रचलाय आणि अजून एक विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. डीजे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. आणि क्रिकेटचा खेळ मित्रांनो तकदीरवरती किस्मतीवरती टाकून जाऊ शकत नाही. इथं मेहनत करावी लागेल. इथं खेळ दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि तो खेळ, तो क्रिकेट आणि ती गोलंदाजी इथं आपण पाहतोय महेंद्रच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या इथं आपण पाहतोय फक्त थांबलेली आहे 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा या ठिकाणी बोलतोय. या वेळेला रोतेकने या वेळेला सुरेख फटका खेळ्या पाहू शकता. आनंद कार्पेटच्या साहाय्याने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवत आहे. वासुदेव त्या ठिकाणी होते, फेक करतील मात्र तोपर्यंत या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या रूपमध्ये तर मात्र अजून धावा या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. या ठिकाणी पाहू शकता खराब या ठिकाणी थ्रो फेकी या ठिकाणी पाहू शकता आपण. मात्र चेंडूला कव्हर करण्यामध्ये नियंत्रण येत नाही. इथं पंचांना या ठिकाणी मी विचारतोय धावा या ठिकाणी 4 धावा आहेत. 4 धावेने इथे संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 27. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला भेटली. मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इथं धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र या ठिकाणी वळतोय राऊंड द विकेटनं. या वेळेला पुढे आले फलंदाज. चांगला फटका या ठिकाणी पाहतोय. अजून एकदा अराउंड द कार्पेट त्या ठिकाणी नक्कीच महेंद्र थोडासा हातातून चेंडू बंबल झाला. परिणामतः 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या. या ठिकाणी आपण काय बघतोय अतिशय थोडस इथं षटक. संघाची धावसंख्या इथं मात्र आपण पाहतोय 29. इथं षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतंय. संघाची धावसंख्या इथं आपण पाहतोय 29. आणि इथं चेंडू द्यायचा. एक बॉल आहे ना, एक चेंडू आहे. अजून एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10च्या सरासरीने इथं धावा येत आहेत आणि ही सरासरी वाढवावी लागेल. अजूनही एक षटक असेल. मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे. गोरख इथं मोठे फटके खेळू शकतो, क्षमता आहे. या वेळेला टॅप केल्या चेंडूला पॉइंटच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक असतील. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र असफल होतोय. ब्रेक लावले दोन्ही
फलंदाज आपल्या आपल्या घरामध्ये सुखरूप. आणि इथं मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागते 30, लॉस ऑफ 5 विकेट. आणि इथं मात्र आपण ड्रिंक ब्रेक्स घेतोय. थँक्यू डीजे. इथं आपण यथोचित सन्मान करतोय. माननीय आदरणीय मदन जाधव, माजी सरपंच आमनेपाडा, तर मात्र साहेबांची उपस्थिती लाभली. आपलं हार्दिक असं स्वागत. आणि इथं मात्र या ठिकाणी आपण त्यांचा यथोचित सन्मान करतोय. विलासजी मोरे यांना आपण विनंती करतोय या ठिकाणी आपण मदनजी जाधव यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मुलाचं सहकार्य मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत. इथं मात्र विलासजी मोरे यांच्या हस्ते मदनजी जाधव यांना एक मायेची शाळ इथं मात्र दिली जाते. सुगंधित पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, इथं मोमेंटो दिला जातोय. साहेबांचं आगमन मात्र या स्पर्धेला अतिशय चांगलं वळण. तर त्यानंतर योगेश जाधव, सदस्य आमनेपाडा ग्रामपंचायत, यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. ज्ञानेश्वर मोरे यांना आपण विनंती करतोय की आपण माजी सरपंच चिंचवली ज्ञानेश्वरजी मोरे यांच्या हस्ते इथं मात्र योगेश जाधव, सदस्य आमनेपाडा ग्रामपंचायत, यांचा इथं मात्र यथोचित सन्मान केला जातोय. आजच्या दिवस 4था दिवस या स्पर्धेचा आणि मान्यवरांची मंडळी इथं मात्र उपस्थित आहे. हार्दिक असं स्वागत. योगेशजी जाधव, सदस्य आमनेपाडा ग्रामपंचायत, इथं मात्र साहेबांना या ठिकाणी मायेची शाळ. थोडा सामना थांबवायचा आहे पंच. सन्मान चिन्ह ज्ञानेश्वर मोरे, उपसरपंच चिंचवली यांच्या माध्यमातून. तर इथं मात्र संतोष काकडे सर मात्र उपस्थित आहे, सरपंच आमनेपाडा. यांचं सुद्धा इथं आपण यथोचित सन्मान करतोय. किरणजी मोरे यांना आपण विनंती करतोय या ठिकाणी संतोष काकडे, सरपंच आमनेपाडा, मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. युवासेना चषक 2021 आयोजित अजय मोसोबा क्रिकेट संघ, साहेबांचं हार्दिक असं स्वागत. यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर यानंतर सुभाषजी जाधव, आमनेपाडा, सदस्य ग्रामपंचायत, यांचा सुद्धा इथं आपण यथोचित सन्मान करतोय. संदीपजी मोरे यांना आपण विनंती करतोय आपण या ठिकाणी सुभाषजी जाधव, आमनेपाडा, सदस्य ग्रामपंचायत, यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. अतिशय सुरेख असं आयोजन आणि या आयोजनामध्ये या मान्यवरांची उपस्थिती. स्पर्धेला त्याचप्रमाणे त्यानंतर रामदासजी काकडे यांचा सुद्धा इथं आपण यथोचित सन्मान करत आहोत. रामकृष्ण काकडे, गणेशजी मोरे आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. रामकृष्ण काकडे यांचं इथं मात्र यथोचित सन्मान केले जातोय. मायेची शाल इथं मात्र साहेबांना दिली जाते. सन्मान चिन्ह तर मधुकर कशिवले यांचं सुद्धा इथं आपण यथोचित सन्मान करतोय. किरणजी मोरे यांना आपण विनंती करतोय इथं मात्र मधुकर कशिवले यांचं आपण यथोचित सन्मान करायचा आहे.
इथं मात्र मान्यवरांची उपस्थिती. हार्दिक असं स्वागत मान्यवरांचं. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत करके आपका निभा रहे हम परंपरा. हार्दिक असं स्वागत सर्व मान्यवरांचं. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेत. सामना आपण पाहतोय इथं धानू स्पोर्ट इताडे आणि एम डी कोसले या दोन संघामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. चौथं षटक इथं मात्र आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेत थोडासा प्लेक केलाय चेंडूला. एक धाव या ठिकाणी मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 31 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचं 4 षटकांचा हा सामना. आणि आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये पाहूया मोठी धाव या ठिकाणी उभारण्याची आवश्यकता आहे. आणि इथं मात्र सुरेख फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये, थोडेसे मागे राहत आहेत. आणि इथं काय घडतंय, आणि इथं मात्र चेंडू मात्र थोडा फसवतोय क्षेत्ररक्षकाला. आणि परिणामतः इथं मात्र जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत 3 धावा इथं मात्र काढले जात आहेत. तर नक्कीच इथं कोसले संघाच्या खेळाडूंना मधुकर कशविले तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. इथं मात्र हा बॉल बघा पडल्यानंतर बाहेर निघतो, टेकअप होतोय. मात्र खूपच टेकअप झालाय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. तर मात्र पाहूया मोठे फटके या ठिकाणी खेळावर. यावेळी इनसाइड आउटचा फटका पाहू शकता आपण. गॅप मधून चेंडू त्या ठिकाणी नक्कीच मात्र थोडा स्लो झाला. चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. इथं मात्र तिसरी धाव मिळेल का, फेकी थोडी वाईट झाली. परिणामतः अजून एक धाव या ठिकाणी मिळाली. आणि इथं मात्र 3 धावा नक्कीच या ठिकाणी येत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. प्रवीणजी मोरे ॲज अ स्कोरर लेखक सलग 3 दिवस मात्र नक्कीच चांगलं रंग भरतायत, चांगली साथ देत आहेत आणि चांगली पकड आहे त्यांची मॅच वरती. पाहू शकता आपण. जाऊया मॅचच्या दिशेत. या वेळेला चेंडू हवेमध्ये, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र सफल होतोय. दुसरी धाव, तिसरी धाव सुद्धा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न, मात्र या वेळेला चुकीला माफी नाही. आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 आकड्यावरती. आणि आता मात्र 10ची सरासरी, नाही तर धावा येत आहेत. चांगली सरासरी आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी. पुढे या ठिकाणी येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र अपील केली जाते. पंचांकडे मात्र दाद मागितली जाते. प्रवीण विषय लेग अंपायरच्या भूमिकेत अतिशय चांगले पंच मात्र या ठिकाणी लाभलेत. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता भूषण पाटील. डॉट बॉल या ठिकाणी निघतोय. संघाची धावसंख्या ठिकाणी थांबलेली आहे 40 या आकड्यावरती. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती त्या ठिकाणी नियंत्रण मिळवतील. तोपर्यंत येतात धावा मात्र काढल्या जातील. या ठिकाणी बघा काय चतुराई या ठिकाणी पाहायला भेटते. मात्र चतुराई सक्सेस होईल का, नाही. पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी आउटचा. आणि पंच आम्हाला सांगतील या ठिकाणी धावा 2 धावा. आणि 2 धावांनी इथं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होते. धाव फलकावर धावा आपण पाहतो 42 आणि 43 धावांचं लक्ष इथं ठेवलंय एम डी कोसले या टीम समोर.
तर चला यापुढील होणार सामना आपण यायचा आहे एकविरा सांगे आणि नडगाव बी. मग दोन्ही संघ या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे. तर कोसले संघाचा फलंदाज महेंद्र यासाठी षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आले. अक्षय खंडागले यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे महेंद्र या फलंदाजासाठी. तर चला फिल्डिंग या ठिकाणी लावायची आहे. स्पीडअप करायचं आहे. अक्षय काय आडनाव बोलले तुम्ही? तर यापुढील होणारी मॅच आपण सज्ज राहायचे. चला या ठिकाणी आई एकविरा सांगे आणि नडगाव बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं सज्ज राहायचं आहे. एमडी स्पोर्ट कोसले संघाचे सलामीचे फलंदाज इथं शेक हँड केला जातो मैदानाच्या आतमध्ये. इताडे संघ आई एकविरा सांगे आणि नडगाव बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस करण्यासाठी. तर कोसले संघासाठी इथं मात्र प्राइज आहे. यापुढील होणारा सामना आई एकविरा सांगे आणि नडगाव बी. तर मदनजीत जाधव यांना आपण विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथं मात्र नाणेफेक केली जाईल. आई एकविरा सांगे नडगाव बी काटेकी टक्कर बिग फाइट. आदरणीय माननीय मदनजी जाधव माजी सरपंच आमनेपाडा यांच्या हस्ते इथं मात्र टॉस केला जाईल. पाहूया या ठिकाणी टॉस कोण जिंकतोय. तर कोसले संघासाठी मधुकर कशविले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथं टॉस जिंकलाय आणि इथं मात्र मान्यवरांच्या हस्ते इथं शीतपेय दिले जाते. सांगे या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती मोहर लावली जाते. विकेट या ठिकाणी घेतली जाते. महेंद्र ओलाले इथं मात्र जातोय बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेत. पहिल्या विकेटचं पतन इथं मात्र होतंय. 10.75 सरासरी घेऊन उतरलाय एमडी कोसले संघ मैदानाच्या आतमध्ये. फक्त या ठिकाणी 42 धावा केल्यात जानो स्पोर्ट इताड या संघाने. 43 धावांचं लक्ष ठेवले. 10.75 सरासरी.
इथं मात्र गाठायची आहे एम डी कोसले या टीमला. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. जय सावरी देवी सांगे, सावरी देव सांगे आणि नडगाव बी. आणि या वेळेला सुरेख झेल, अजून एक फलंदाज फेल. बॅक टू द पवेलियन. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानु राखली, सर्वानु राखली, आई माझी सर्वानु राखली, सर्वानु राखली, आई माझी. जबरदस्त गोलंदाजी इथं आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं चांगली गोलंदाजी पाहिली वासुदेवच्या माध्यमातून, तसेच गोलंदाजी इथं मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय टिक पॉट डॅटचं उत्तर इथं मात्र दिलं जातंय. सागर दळवे आणि शुभम गोरे यांचं हार्दिक असं स्वागत. आपण यायचं व्यासपीठावरती. जाऊया मॅचच्या दिशेत. इथं मात्र चांगली गोलंदाजी होते. अजून एक ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. आता मात्र आनंदव कार्पेट या ठिकाणी खेळला आहे. काय गोलंदाजी या ठिकाणी केली, चांगलीच फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी कुठंतरी खातं उघडलं जाते. सुका पडला होता, अकाल पडला होता, तो अकाल इथे मात्र भरून जातोय. एक धावीने तर खातं उघडलं जाते. अक्षय नावाचा हा भूकंप इथं मात्र आपण पाहू शकता. संकट मात्र या ठिकाणी पाहू शकता. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. मात्र या वेळेला सुरेख फटका सरळ बॅटनं मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून चेंडू जाईल दमदार चौकार. कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, कसा फडफड करते झेंडा युवा सेनेचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अनपेश भोईरचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय थँक्यू अनपेश डीजे. भोईर. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय. महेंद्र भाकरे यांच्या बॅट मधून हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. आणि आता इथून मात्र गेअर टाकावे लागतील. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हनुमान मधुकर कशिवले यांच्याकडून हा फटका इथं मात्र आपण पाहू शकता. एकच धाव आणि याचबरोबर षटक क्रमांक या ठिकाणी संपताय. पहिलं षटक या ठिकाणी संपताय. आणि धावसंख्या इथं मात्र फक्त आणि फक्त 6 धावा या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज अक्षय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आणि महत्वाचे 2 विकेट या ठिकाणी मिळवतोय. दुसरं षटक येईल तोपर्यंत जाऊया डीजे पॅडीकडे. धूपारती कापूर झाले ज्योतीला, सतवाचे एकविराई एवढा उशीर झाला. ये बायको नावे तुझा देणवना मांडीला, देणवना मांडून तुझा मानपण पुरा एवढेला. थँक्यू डीजे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते अक्षयच्या माध्यमातून. आणि जी सरासरी या ठिकाणी काढायची होती एम डी कोसले या टीमला, ती सरासरी इथं मात्र कुठेतरी मागे राहतोय संघ एम डी कोसले. आणि इथं मात्र चांगलं कूच करतोय या सामन्यामध्ये. आपली दबदबा या ठिकाणी कायम करतोय. आपण पाहू शकता जानू स्पोर्ट इताडे हा संघ. कारण की या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली. फक्त 6 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे विकेट मात्र या ठिकाणी घेतले. कारण की सलामीचा फलंदाज महेंद्र गोतरने मात्र तंबूच्या आसऱ्याला पोचलाय. त्यानंतर कृष्ण सुद्धा तंबूच्या आसऱ्याला पोचलाय. मात्र इथं बघू शकता आपण महेंद्र भाकरे आणि मयूर गोतरणे. इथं मात्र पाहूया की त्यांच्याकडे नक्कीच चांगला अनुभव असेल या मॅचमध्ये. इथं ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला खोदून काढलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा येतं कंप्लीट. पंचांकडे इशारा दाद मागितली जाते, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगाने इथे मात्र या धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
संघाची धावसंख्या इथं मात्र जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. मयूर गोतरणे इथं मात्र नक्कीच वैयक्तिक 3 धावांवरती या ठिकाणी खेळतायत. मोठे फटके खेळू शकतात, परंतु या ठिकाणी डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र बघायला भेटतोय, कारण की सरासरी जी आहे 10.75ची, त्या सरासरीच्या अनुस्वरूप इथं मात्र विकेट सुद्धा जात आहेत आणि विकेट सांभाळून या ठिकाणी क्रिकेट खेळावा लागेल आणि तशाच प्रकारे रक्षात्मक स्ट्रोक या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. मयूर गोतरणे या फलंदाजाला स्ट्राईकवरती मयूर गोतरणे असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय देवत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला चांगली गोलंदाजी राहिली आणि या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी जर राहिली तर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता MD जानो स्पोर्ट इताडे संघ कमबॅक करेल. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी अक्षयने मात्र केली. पाहूया या ठिकाणी दुसरं षटक कसं असेल. गोलंदाज वळतो या ठिकाणी देवत ओव्हर द विकेट. ओहो, मात्र या ठिकाणी नक्कीच थोडासा बाहेर असेल. चेंडू चांगला होता मात्र थोडासा बाहेर. पंचांची या ठिकाणी घाऱ्याची नजर आपल्याला बघायला भेटते. चांगली पंचगिरी वैभव पाटील भूषण पाटील वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. आणि आता मात्र काय करते त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. तुझ्या रूपात चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. थँक्यू DJ. आणि इथं मात्र मदनजी जाधव, योगेशजी पाटील, संतोष काकडे, सुभाष जाधव, सुनील दळवी साहेब इथं मात्र पाहूया आपण आपल्यामधून रजा घेत आहेत. खूप खूप आभार. या ठिकाणी आपली उपस्थिती मात्र लाभली. नक्कीच मान्यवर इथं मात्र आपल्यातून रजा घेत आहेत. नक्कीच मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. हार्दिक असं स्वागत युवासेना चषक 2021 मध्ये. मुश्किल तेरे आत्मविश्वास को आजमाती है, स्वप्न के पर्दे निगाहों से हटाती है, हौसला मत हार गिरकर ए दोस्त, क्योंकि ठोकरे ही इंसान को चला ना सकाती है. मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र वासुदेव येतोय. स्ट्राईकवर आपण पाहू शकता. आणि इथं मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आउटस्विंगचा मारा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. गुडलँड स्पॉट एरियाचा वापर या ठिकाणी केला जातोय. देवत हा गोलंदाज इथं मात्र चांगली कमबॅक या ठिकाणी करतोय. अक्षयच्या पाऊल खुणांवरती इथं मात्र चालतोय. संघाची धावसंख्या अजूनही थांबलेली आपण पाहू शकता 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी वळतोय. देवत ओव्हर द विकेट. हो, या वेळेला मात्र थोडासा स्क्वेअर मारा असेल. बघितलं या ठिकाणी पंच च्याकडे वळतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी मिळते. यावेळेला मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर टाकला आणि जास्त चेंडू या ठिकाणी टेकअप झाला. पहिला बॉल जर आपण बघितला थोडा मिडलिंग होता, त्यामुळे थोडासा मागे राहून थोडासा चेंडू मात्र सरळ रक्षकाच्या हातामध्ये विसावला. संख्येची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. आणि या वेळेला मात्र बॅटची कडा नक्की असेल का? नाही, त्या ठिकाणी मात्र पंच प्रवीण विषय मात्र आहेत. अजून 1 बॉल या ठिकाणी डॉट केला जातोय. बांधून ठेवलं जाते, जखडून ठेवलं जाते या ठिकाणी वासुदेवला. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 10 या आकड्यावरती. अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहतोय. आणि हे स्वप्न ऑर्गनायझर कमिटीचं इथे स्वप्न होताना आपण पूर्ण होताना आपण पाहतोय. या वेळेला चेंडू हवेमध्ये अॅनिमेशनची कमी आणि क्षेत्ररक्षक इथं मात्र झेल सुटली जाते. परिणामतः या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. आणि या ठिकाणी काय घडतंय, वासुदेव सारख्या फलंदाजाचा झेल सुटताय. आणि ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतोय त्या वेळेला त्या फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतोय. आणि आत्मविश्वास जर का दुणावला मग त्यानंतर तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. मात्र इथं वासुदेव रंग उधळेल का? पुन्हा एकदा आता मात्र जो जीवदान या ठिकाणी मिळाले ते जीवदानचा इथं मात्र फायदा घेईल का? या मॅचमध्ये पूर्णपणे
नक्कीच MD कोसले या संघाला विजय मिळवून देईल का? नक्कीच या षटकातला एक चेंडू मात्र शिल्लक असेल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 12 या आकड्यावरती आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी आपण पाहतोय. दैवत या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतायत. जान्हवी स्पोर्ट इताडे संघाच्या गोलंदाजांचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आली. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय दैवत. पुन्हा एकदा सज्ज होते ओव्हर द विकेट. मात्र या वेळेला आता मात्र या ठिकाणी चुकीला माफी नाही. फुलटा चेंडू आला आणि बिडकावून दिला सीमारेषा बाहेर षटकार. आणि याच बरोबर षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होते. आणि नक्कीच आपण या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक्स घेणार आहोत. युवा सेनेचा कसा पडपड करतय झेंडा युवा सेनेचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा. 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 रमेश बांगरची सातत्याना सुनील जाधव वसतो सोबतीला. रमेश बांगरची सातत्याना सुनील जाधव वसतो सोबतीला. शिवसेनेचे कार्यकर्ते विशेष चर्चेचा. शिवसेनेचे कार्यकर्ते विशेष चर्चेचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतय अल्पेश भोईरचा. थँक्यू डीजे. आणि इथं मात्र मधुकर कशिवले यांच्याकडून जे 500 रुपयाचं पारितोषिक मात्र प्रत्येक षटकारासाठी लावलेलं 500 रुपयाचं ते पारितोषिक इथं मात्र या ठिकाणी या फलंदाजानं पटकावलेला षटकार टोकलाय. तर नक्कीच खडवली गावचे उद्योगपती जयेश मोरे संघाची धावसंख्या इथं आपण पाहतोय 18 धावा. आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता विघ्नेश. 12 चेंडू आणि 25 धावा इथे मात्र करायच्या आहेत. 12.5ची सरासरी इथे मात्र गाठायची आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय मयूर. चांगली फटकेबाजी करू शकतो, मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, क्वालिटी आहे. परंतु या मॅचमध्ये 12.5चा जो आस्किंग रेट आहे तो इथं मात्र पार करायचा आहे. या मॅचमध्ये आपल्या संघासाठी संघाची विजयाची पताका मिरवण्यासाठी इथं मात्र चांगली इनिंग खेळावे लागेल. तर मात्र चांगलं आक्रमण चढवावं लागेल. गॅप शॉट सिलेक्शन इथं दाखवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आज सामना जिंकायचा असेल तर. सज्ज होतोय या ठिकाणी मयूर. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विघ्नेश. 12 चेंडू आणि 25 धावा इथे मात्र करायच्या आहेत. गोलंदाज या ठिकाणी पाहू शकता आपण वेगवान गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. तर या ठिकाणी पाहूया अस्त्र आणि शस्त्र असतील का. मात्र याला फुल टॉस बॉल आणि चेंडूला भिडकावून दिलेला आहे गगनभेदी गगनचुंबी बिग बे षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच एक धाव या ठिकाणी अजून या ठिकाणी मिळेल. फुल टॉस बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा आम्हाला येतोय नो बॉलचा. 7 धावा या ठिकाणी मिळतील. आणि प्रत्येक षटकारांचा जे 500 रुपयाचं पारितोषिक जे लावलेलं आहे मधुकर कशिवले. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता मयूरनं हे पारितोषिक पटकावलेलं आहे. वासुदेवनं सुद्धा पारितोषिक पटकावलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. MD कोसले संघाचे पाठीराखे इथं मात्र आहेत आणि पाठराखण या ठिकाणी करतायत. हौसला या ठिकाणी वाढवतायत MD कोसले संघाचा. आणि कोसले संघ इथं मात्र या ठिकाणी कूच करतोय विजयाच्या दिशेने. किल्ला इथं मात्र सर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगलं फटकेबाजी केली जाते. मयूर इथं मात्र आपण पाहू शकता
आपल्या 9 धावांवरती या ठिकाणी खेळतोय आणि वासुदेव या ठिकाणी खेळतोय तो 8 धावांवरती. संघाची धावसंख्या 25. इथं मात्र स्क्वेअर कटचा मारा, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव या ठिकाणी फक्त मिळेल. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते, आपण पाहू शकता 26 या आकड्यावरती. आणि इथं अजूनही आपण पाहू शकता जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज वळतायत, या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी. नक्कीच वासुदेवला काहीतरी त्या ठिकाणी नक्कीच थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, पाहू शकता आपण. ज्यावेळेस षटकारा मारला त्यावेळेला मात्र थोडासा प्रॉब्लेम आला होता. मात्र नक्कीच काय त्रास असेल तर नक्कीच त्या ठिकाणी रिप्लेसमेंट करू शकत असाल तर मात्र एस सज्ज आहेत. वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा येतो, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, परंतु जो प्रयत्न करत नाही तो मात्र नक्की संपतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडंसं जड शरीर असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं व्यत्यय वासुदेवला मात्र खेळण्यामध्ये येतोय. सज्ज होतो या ठिकाणी पुन्हा एकदा. ओहो, या वेळेला रिव्हर्सचा फटका, गॅप बनवली जाग्यामध्ये या ठिकाणी पाव. नक्कीच मी म्हटलं होतं वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाही. आणि या ठिकाणी चेंडू मात्र बेटकावून देतोय दणदणीत खणखणीत चौकार. जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला ग वाटवाटी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाटी बघतोय रिक्षावाला. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या झालेली आहे 30 या आकड्यावरती आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या 9 चेंडूमध्ये. पाहूया मॅच मध्ये पूर्णपणे कोसले संघ कमबॅक करतोय आणि अजून एक स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र विकेट किपरच्या मागे. तिथं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी नियंत्रण बनवता आलं नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि इथं मात्र षटक क्रमांक पाहू शकता 3रं या ठिकाणी चौकार या ठिकाणी आहे बाईजच्या स्वरूपामध्ये. बाईजच्या स्वरूपामध्ये इथं मात्र आपण पाहू शकता चौकार येतोय. संघाची धावसंख्या इथं मात्र जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. इथं मात्र चौकार जर हॅट्रिक आली चौकारांची तर सुनील दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा या ठिकाणी कोसले संघाचे पाठीराखे मात्र काय साथ देतात, सपोर्ट करताय, या ठिकाणी चीअर करतायत मॅचला. आणि अजून एक रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला चेंडू मात्र खूपच एसटीच्या बाहेर होता. पंच विशेष सर्मांच्या म्हणजे मात्र आमच्याकडे वळतायत. 1 धाव या ठिकाणी अजून जोडली जाते. संघाची धावसंख्या पाहतोय 35 या आकड्यावरती. अतिशय चांगल्या टचमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय MD कोसले संघ लढतोय, संघर्ष करतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. यापुढे होणारा सामना आपण पाहणार आहोत सावरी देव नडगाव बी या 2 टीम मध्ये घमासान युद्ध मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि या वेळेला अजून एक खराब, अजून एक स्क्वेअर मारा, पंचांचा इशारा. या वेळेला नो बॉलचा आहे. अजून एक धाव या ठिकाणी नक्कीच फ्री हिट असेल पंच. यस, फ्री हिट. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती आणि फ्री हिट या ठिकाणी असेल. खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय पण 3ऱ्या षटकामध्ये पूर्णपणे या ठिकाणी हवे होतोय. MD कोसले हा संघ कूच करतोय विजयाच्या दिशेने, किल्ला लढवण्यासाठी, किल्ला सर करण्यासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या गावाची पताका मिरवण्यासाठी. इथं मात्र आपण पाहतोय वासुदेव इथं मात्र आकांताने मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ, चांगलं क्रिकेट मात्र दाखवतोय. येता मात्र टॅप केला चेंडूला पाहू शकता आपण आणि चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. झन्नाटेदार चौकार. नतनी ठुमकेदार सोनारा दादा रे अंगणी बैठक मार. नतनी ठुमकेदार सोनारा दादा रे अंगणी बैठक मार. नतनी ठुमकेदार सोनारा दादा रे अंगणी बैठक मार. नतनी ठुमकेदार सोनारा दादा रे अंगणी बैठक. थँक्यू डीजे. या षटकातला अजून एक चेंडू शिल्लक असेल आणि अजून एक षटक मात्र असेल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू आणि 3
धावांची आवश्यकता. इथं चेंडू हवेमध्ये काय घडतंय, इथं सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? आणि इथं मात्र वासुदेवचं विकेटचं पतन होतंय. षटक क्रमांक 3 इथं जाऊन संपतंय आणि संघाची धावसंख्या आपण इथं पाहतोय 40 धावा आणि मात्र आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता. चौथं षटक येईल तोपर्यंत जाऊया आपल्या डीजे पॅडीकडे. सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? थैंक यू डीजे. मिलते हैं मौके सबको पर कुछ कर जाते हैं नादानी. जो खोवे सो फकीर, जो पावे सो अंबानी. 6 चेंडूचा खेळ इथं मात्र शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आणि इथं मात्र आपण पाहतोय हा सामना जिंकलाय. या ठिकाणी MD कोसले या टीमनं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं हार्दिक असं कौतुक. दोन्ही संघांनी शेक हँड करायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहोत. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. सावरी देव सांगे आणि नडगाव बी या दोन संघामध्ये. तर चला सावरी देव सांगे आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो वासुदेव. 2 विकेट या ठिकाणी घेतले, चांगली गोलंदाजी केली आणि 16 धावा आपल्या बॅट मधून कुठून काढल्या तो वासुदेव ठरतोय.